उत्तर प्रदेश निवडणुकीचा मेगा शो आज वाराणसी शहरात पाहायला मिळणार आहे। कारण आज एकाच दिवशी वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि त्यासोबत डिंपल यादव यांच्या रॅलीज होणार आहेत। सध्या मोदींच्या रॅलीला सुरुवात झालेली आहे। तब्बल 7 किलोमीटरपर्यंत मोदी ही रॅली काढणार आहेत आणि यानंतर ते काळभैरवच्या दर्शन देखील घेतील। मोदी वाराणसीतून लोकसभेचं प्रतिनिधित्व करतायत, त्यामुळे या ठिकाणचा आखाडा त्यांच्यासाठी सर्वाधिक प्रतिष्ठेचा आहे। दरम्यान आज उत्तर प्रदेशच्या पूर्वांचल भागात 6व्या टप्प्यातलं मतदान पार पडतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही रॅली सुरू झालेली आहे। त्याची ही दृश्य हजारोंच्या संख्येनं लोक आहेत ते दुतर्फा उभे आहेत। 7 किलोमीटरची ही संपूर्ण रॅली असणार आहे। प्रशांत कदम या रॅलीवरती नजर ठेवून आहे। प्रशांत, काय तपशील? गेल्या महिनाभरापासून उत्तर प्रदेशमध्ये जी रणधुमाळी निवडणुकीची सुरू आहे, या सगळ्या रणधुमाळीचा मोर्चा आता सध्या गंगेच्या काठावरती वाराणसी शहराकडे वळलेला आहे। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी याच मतदारसंघातून लोकसभेला निवडून आलेले होते आणि पूर्वांचल हा जो एरिया आहे या ठिकाणी खरं तर भाजपचं वर्चस्व कमी होतं। 2012 मध्ये एकूण 95 जागांपैकी भाजपला केवळ 12 जागा ज्या आहेत त्या जिंकलेल्या होत्या आणि त्यामुळं या सगळ्या भागावरती भाजपनं कॉन्सन्ट्रेट केलेला आहे आणि त्याच रणनीतीचा एक भाग म्हणून पुढचे 3 दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीमध्ये तळ ठोकून असणार आहे। आजची ही रॅली किंवा हा जो रोड शो आहे हा त्याच सगळ्या रणनीतीचा भाग आहे। बनारस हिंदू विद्यापीठ जे काशीमधलं अत्यंत जुनं विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठापासून या रॅलीला सुरुवात झालेली आहे। इथून मोदी पहिल्यांदाच काशी विश्वनाथाच्या मंदिरात जातील, तिथं दर्शन घेतील आणि त्याच्यानंतर कालभैरव, म्हणजे अशी प्रथा आहे की असं मानलं जातं की कालभैरवाचं दर्शन घेतल्याशिवाय वाराणसीमध्ये तुम्हाला प्रवेश करता येत नाही, तर त्या कालभैरवाचं दर्शन घेणार आहेत मोदी आणि त्याच्यानंतर जौनपूर या ठिकाणी एक सभा आयोजित करणार आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक दिवसाचा मुक्काम देखील पंतप्रधान वाराणसीमध्ये उद्या करणार आहेत अशी माहिती कळते आहे। आणि एकीकडे हा मोदींचा शो सुरू असतानाच अखिलेश, राहुल गांधी आणि डिंपल यादव हे देखील आपल्या प्रचारामध्ये आज वाराणसीमध्येच आहेत आणि डिंपल यादव या पहिल्यांदाच अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्यासोबत रोड शो मध्ये सहभागी होत आहेत। त्यामुळे त्यांना कसा प्रतिसाद मिळतो याकडे देखील सगळ्यांनी निश्चित। प्रशांत, ही जी दृश्य आपण बघतोय वाराणसीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार जेव्हा सुरू होता तेव्हाची जी स्थिती होती, तेव्हा जी गर्दी होती, तेवढीच गर्दी आता देखील बघायला मिळते। अजूनही मोदी लाट तिथं कायम असल्याचं बघायला मिळतंय। नक्कीच रेश्मा, पण गर्दीवरून आपल्याला लाटेबद्दलचा अनुमान करता येणार नाही, कारण हा भाजपच्या मायक्रो मॅनेजमेंटचा भाग आहे। कारण ज्या पद्धतीचं आयोजन या रोड शो साठी करण्यात आलेलं आहे ते देखील फार मोठं आहे। प्रत्येक बूथ लेवलचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे आणि साहजिकच पंतप्रधानांची रॅली, पंतप्रधानांचा मतदारसंघ असल्यामुळं या ठिकाणी अशा पद्धतीचे एक मोठं नियोजन जे आहे ते भाजपानं केलेलं आहे। काही कार्यकर्ते जे आहेत ते बाहेरून देखील आलेले आहेत, मात्र संघाचे जे कार्यकर्ते आहेत, संघाचे पदाधिकारी जे आहेत ते गेल्या जवळपास महिनाभरापासून वाराणसीमध्ये तळ ठोकून आहेत। साहजिक आहे की पंतप्रधानांची एक प्रकारे प्रतिष्ठा पाहावी लागेल। वाराणसीमधल्या एकूण 6 ते 7 सीट आहेत त्या ठिकाणी भाजपाला जर यश नाही मिळालं तर साहजिकच मोदींच्या बद्दलची चर्चा होऊ शकते आणि त्यामुळे भाजपनं आपला सगळा जोर जो आहे तो वाराणसीमध्ये लावलेला आहे। प्रशांत, तू या सगळ्या प्रचारावरती लक्ष ठेवून राहास। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा प्रचंड जनसमुदाय सध्या तरी वाराणसीत बघायला मिळतोय। ओपन रूफटॉप जीप मधून, सध्या कार मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी ही प्रचार रॅली घेत आहेत आणि दोन्ही बाजूला जे कार्यकर्ते आहेत हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले बघायला मिळत आहेत। वाराणसी महत्वाचा गड आहे। उत्तर प्रदेशच्या निवडणुका भाजपसाठी सर्वार्थानं महत्वाच्या आहेत। राज्यसभेचं गणित जरी खासदारांचं जुळवायचं असलं त्याच्यासाठी देखील उत्तर प्रदेशच्या निवडणुका तितक्याच महत्वाच्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती भाजपनं आपली सगळी ताकद पणाला लावलेली आहे, जेणेकरून उत्तर प्रदेश आपल्या ताब्यात भाजपला घेता येईल। आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भव्य रॅली इथं आयोजित करण्यात आलेली आहे। भाजपचे अध्यक्ष अमित शहा असतील, ते स्वतः या संपूर्ण निवडणुकांवरती बारीक लक्ष ठेवून आहेत। मोठमोठे दिग्गज नेते मंडळी आहेत, केंद्रातले मंत्रीगण आहेत, ते देखील उत्तर प्रदेशमधल्या या प्रचारावरती लक्ष ठेवून आहेत, जातीनं लक्ष देतात। काही जण इथं गेल्या काही दिवसांपासून तळ ठोकून आहेत। तेव्हा उत्तर प्रदेश नेमकं कुणाच्या खिशात जातं यंदाच्या या विधानसभा निवडणुकांमध्ये ते देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।